तर हा खटला फास्ट ट्रॅकवरती चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून सर्व आरोपींना फाशी दिली जाणार आहे हेच ऐकायचंय असं मत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। धनुभाऊ काय म्हणाल, एकंदरीतच ज्या न्यायासाठी आपण रस्त्यावर उतरलो, अनेक लढाई केले, उपोषणं केली, त्या लढ्याची आज सुरुवात सुरू होते। तुमच्या न्यायालयीन लढ्याची आजपासून सुरुवात होते, काय भावना आहे? खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापासून जे प्रकरण हे न्यायालयात आलेलं आहे, जे चार्जशीट फाईल झालेली आहे, परंतु अजून एक चार्जशीट फाईल होणं सप्लिमेंटरी बाकी आहे। त्यामध्ये सुद्धा बरेचशे गोष्टी समोर येणार आहेत, जे सह आरोपी आहेत, आरोपीला फरार करणारे आहेत, किंवा ज्या आरोपींनी सगळ्यांच्या म्हणजे साह्यानं हे सगळी एवढी गंभीर घटना घडवली, त्यावर सुद्धा पुढील तपास हा आधारित राहणार आहे। आणि ह्याच्यामध्ये असे काही लोक येतील, अशा काही लोकांना ह्याचा समाविष्ट होईल की त्या लोकांना आता तरी वाटतंय की आपण ह्याच्यातून सुटलेलो आहोत, परंतु मुख्यमंत्री ज्याप्रमाणे म्हणलेले आहेत की आम्ही कुणालाही सोडणार नाही, त्याप्रमाणेच आम्ही देशमुख कुटुंबीय आणि सगळ्या जाती धर्मातील लोक या न्यायाच्या भूमिकेतले आम्ही कुणालाही सुटू देणार नाही। परंतु आता चार्जशीट दाखल झालेली जवळपास चार्जशीटमध्ये काय आहे सगळ्यांना माहीत आहे। त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही समाधानी आहात का? चार्जशीट सप्लिमेंट तुम्ही बोलताच आहे की पुरवणी सप्लिमेंट व्हायला पाहिजे, पण जी मांडली गेली, जी दाखल केली गेली त्याच्यावर समाधानी आहात? नाही, खऱ्या अर्थानं आज चार्जशीटबद्दल जे काही फोटो वगैरे व्हायरल झाले होते त्याचा परत पुढचा अभ्यास करण्याची माझी हिंमत नाही झाली, किंवा मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला, म्हणून आता जे काही सगळे रिझल्ट पुढे येणार आहेत, जे सप्लिमेंटरी चार्जशीट तयार होणार आहे, त्यानंतरच आपल्याला हे लक्षात येईल की नेमकं ह्या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत। या केसबद्दलचा लास्टचा निकाल काय काय? ह्या आरोपींना सगळ्या फाशी दिली जाणार आहे असा कोर्टाचा निकाल येणं मला अपेक्षित आहे आणि तोच यावा आणि यायलाच पाहिजे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, केज। तर संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, त्यामुळे न्यायालय आरोपींना 100% फाशी देईल अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली। एकही आरोपी सुटला तर न्याय देवतेवरचा विश्वास राहणार नाही, त्यामुळे आरोपींना फाशी व्हावी आणि धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणी सह आरोपी करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। संतोष भैयाच्या जी हत्या झाली त्या हत्यारांना 100% माननीय न्याय मंदिर 100% फाशीची शिक्षा त्यांना देईल, कारण एवढी क्रूर हत्या या राज्यात या देशात कधीच झालेली नाहीये। खूप काही हत्या झाल्या, परंतु इतक्या क्रूर पद्धतीनं हत्या झालेली नाही। माननीय न्यायालयावरती या देशातल्या जनतेचा विश्वास आहे। 100% यांना फासावर सगळ्याला चढवणार, सगळ्यांना फाशी होईल। न्यायालय 100% यांना सगळ्यांना फाशी देणार, कारण इतकी क्रूर हत्या झालेली, यातला एखादा अर्धा जरी आरोपी सुटला ना तर न्याय मागायचा कोणाकडे असं होतंय। त्यामुळे न्याय मंदिरावरती सगळ्यांचा विश्वास आहे, आमच्यासह सगळ्या जनतेचा। फाशी होणार म्हणजे होणार, 100% सगळ्यांना फाशी होणार।